आता एवढे मराठा समाजाचे नवोदित नेते जे आहेत म्हणून जरांगे, त्याने तर तिथले असलेले जे आहेत महसूल आयुक्त, SP, कलेक्टर सगळ्यांना म्हटलं भाडखाऊ आहे तुम्ही. आलं नाही का, वाचलं नाही का, ऐकलं नाही का तुम्ही, का परत ढोंग करता तुम्ही पण. आणि त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांना, अजितदादांना, फडणवीसला, छगन भुजबळला आईवरून शिवाय दिल्या, ऐकलेले नाही सगळ्यांनी. मग आता एवढे मोठे नेते काय ते आई बहिणीवरून शिव्या देत आहेत मुख्यमंत्र्यांपर्यंत, तर बाकीच्याचं काय घेऊन बसलं. आता एक नवीन संस्कृती महाराष्ट्रामध्ये उदयाला येत आहे, त्याची ते संस्कृती आहे ती. आणि तो नेता आहे आता मोठा, तो तिथे झोपणार आणि तिथून सांगणार की हे करा, हे झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, ते झालं पाहिजे, नाही तर परत उपोषण ताबडतोब आम्ही धावाधाव होणार. काय चाललं आहे काय. आणि काय दुकानं बंद करा, त्या गाड्या जाळा, हे काय बनाना रिपब्लिक आहे काय, टोळ्यांचं राज्य आहे काय. काही देशांना जाणून असं आहे की जी टोळी जी आहे प्रमुख दादागिरी करते तिचं राज्य चालतं तिथे, त्या बनाना रिपब्लिक. हे बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुसार अस्तित्वात आलेलं लोकशाहीचं महाराष्ट्र राज्य आहे. ते मंत्र्यांनीसुद्धा आणि पोलिसांनीसुद्धा हे दाखवून दिलं पाहिजे कायद्याच्या पेक्षा कोणी मोठा नाही. आणि कायदा जर कोणी हातात घेत असेल तर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. तो लहान नेता ना मोठा नेता ना या समाजाचा त्या समाजाचा काही मता येत नाही. अशोक चव्हाणसारखा एक मोठा कार्यकर्ता नेता जो माजी मुख्यमंत्री राहिलेला आहे, ज्याचा होल्ड आहे अनेक मतदारसंघावर, ते जर स्वतःचा पक्ष सोडून जर BJPमध्ये आले तर त्यांना त्यांचा तो सन्मान करणं हे सुद्धा BJPचं काम होतं. त्याप्रमाणे त्यांनी ते केलं आहे. जे जाधव जे आहेत ते नारायणराव राणे आणि त्यांच्या कुटुंबाला वाटेल ते काही बोलायला लागले तर ते सुद्धा मग त्याला आरेला कार्य उत्तर देणारच. तर ते जे जाधव म्हणून आहे भास्कर जाधव, त्यांनी सुद्धा स्वतःला कंट्रोल करायला पाहिजे ना. शिरूर लोकसभेवर पुन्हा रस्सीखेच चालू आहे. शिरूर लोकसभेवर शिवाजी आढळराव पाटलांचा दावा कायम आहे आणि राष्ट्रवादीही तिथे दावा करते. अजून तरी म्हणजे मी उडत असं ऐकतो आहे, परंतु आता मला असं वाटतं या 20 तारखेनंतर हळूहळू जे आहेत ह्या कुठल्या लोकसभेच्या जागेवर कोण लढणार महायुतीमध्ये ते ठरेल. पण त्याच्यामध्ये स्वाभाविक आहे की ह्या ज्या 4 जागा ज्या त्या राष्ट्रवादीच्या आलेलीच होत्या, त्याच्यामुळे या 4 जागावर तर क्लेम करणारच अजितदादा पवार गट. आणि आणखीन काही जे आहेत, जेवढे शिंदे गटांना जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या जागा आम्हाला मिळाव्यात अशी आमची सुद्धा मागणी आहे.